कसं काय शिवसेनेमध्ये गेला होतात? काय कारण होतं? बाळासाहेबांबद्दल तुम्हाला तेव्हा ते रिडल्स इन हिंदुइझमचं काही सुरू होतं ना ते एका पुस्तकाबद्दल वाद होता हां. आणि मी तेव्हा सायकलनं जायचं कॉलेजमध्ये, नाही तर हं, घोडं घेऊन जायचं. हं, माझ्याकडे घोडं होतं. हं, सगळेजण मोटरसायकलनं यायचे हं. आणि मी घोडं घेऊन जायचो. ते प्राचार्य म्हणे, "घोडं घेऊन यायचं नाही." म्हटलं, "काहून?" कॉलेजला जायचा तुम्ही "हां, घोडं घोडं घेऊन. घेऊन." आणि घोडं घेऊन गेलं का ते प्राचार्य आला एक दिवस. ते म्हणे, "तुम्ही घोडं घेऊन येऊ शकत नाही." म्हटलं, "का बरं?" "ते नोकरीचे पोरं आहे, ते गाडी घेऊन येतं. माझा बाप शेतकरी आहे. हं, घोडं घेऊन काहून नाही येणार आहे? काय बंधन घालणार आहे तुम्ही?" मग ते काय खूप वाद मग त्याच्यात. हं, आणि मग सायकलनं मग दूध आणायचं ना मी गावातून. हं, मग तालुक्यावर तर दुधाच्या डबक्या वगैरे दूध विकायचं पहिले सगळं दिवसभर सकाळी आणि मग कॉलेज जायचं. हं, त्यातलं दूध उरलं का मस्त आम्ही दूध प्यायचं बढियापैकी कॅन्टीनवर. हं, असं संघटन झालंय. हां. आणि त्याच्यात तुम्ही काय आत्ता काय विचारलं? शिवसैनिक कसे झालात? हां, म्हणजे शिवसैनिक. शिवसेनेत कसं गेलात? तिथे गेलोय मग ते रिडेलचा वाद सुरू होता म्हणून. छत्रपतीचा थोडा हे मी पहिले भक्तच होते. हां, शिवसेना म्हणजे शिवाजी महाराजांची. हां, असा एक माझा भ्रम होता आणि मी गेलो होते तिथे. मग तिथे आम्ही आमचं संघटन बनलं आणि मी खूप माझ्या मागं पोरं म्हणजे माझ्यासोबत राहायचे हं, आणि काही असलं शिवसेनेचं मला सांगायचं तालुक्यावरून, "अरे बच्चू इकडे ये बरं. हं, आपल्याला आंदोलन करायचं आहे." त्यांच्याजवळ नाही राहायचे, माझ्याजवळ हं, राहायचे पोरं. हं. मी असं करता मी हो कॉलेजमधून येऊन आलो होतो असं आणि एक जिल्हा परिषदचा रेस्ट हाऊस आहे. हं. हा भारत गणेशपुरे आहे ना, ते हां, हां, कलाकार हां, हां, हां. तो होता तेव्हा. बरं. हो, तो तिथंच होता भारत चला हवा गणेशपुरे. येऊ द्या म्हटले. हं, हां, चला हो द्या. तर तर तो शिवसेनेचाच होता. हं. भारतीय विद्यार्थी सेनेचा जिल्हा प्रमुख होता. अरे बापरे! हां. हां. तर आम्ही गेलो तिथे भारत गणेशपुरे वगैरे. आम्ही म्हटलं माझा एक मित्र होता. "अरे यार, इथं चल ना, इथं बिस्किट, चहा मस्त भेटते. हे मीटिंग आहे काहीतरी, आपण जाऊ." आम्ही गेलो तिथं. हां, तर तिथं 2 गटात वाद सुरू होते शिवसेनेचे. हां. ते कोण तालुका प्रमुख करायचं. ते दोनही गट खूप भांडत होते. तितक्यात हा भारत गणेशपुरे होता आणि एक बाळासाहेब देशमुख होता. "अरे," म्हणे, "हे बच्चू कडुलेकर," म्हणे, "हा चांगला माणूस आहे, पोरगा आहे," म्हणे. अरे म्हटलं, "मला गेले काही व्हायचं नाही. मी काही होणार नाही ते तालुका प्रमुख वगैरे." हं. आणि त्याने जबरदस्ती लगेच दुसऱ्या दिवशी न्यूज बच्चू कडू भारतीय विद्यार्थी सेनेचे तालुका प्रमुख. हां. अरे म्हटलं मेलो आपण आता. आणि गेलो तर मग काय झालंय ते प्राचार्य होते ना गोशीटोंपे हं. महाविद्यालयाचे. त्यांनी मला बोलावून घेतलं. "अरे तू तर विद्यार्थ्याचा प्रमुख झाला." मग मला करंट लागला. म्हणलं इसमें जान है, कुछ ना कुछ दम है जरूर इसमें. आणि मला वाटलं ये इस पे आपण काम करेंगे. आणि म्हणजे काम राजकारणाचा पहिला किडा तिथं चावला असं. तिथं चावला. बरोबर आहे.